नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर गेल्या 24 तासांपासून घोंघावणारं ढगफुटी आणि अतिवृष्टीचं संकट अखेर टळलंय। पालघरमध्ये तब्बल 450 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि पावसाचा तीव्र भोवरा म्हणजेच व्होर्टेक्स नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं येत असल्यानं यंत्रणा हाय अलर्टवर होती। मात्र सुदैवानं हा भोवरा ऐनवेळी गुजरात आणि अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकला। बघूयात आता नेमकी काय स्थिती आहे। हवामान विभागाच्या इशाऱ्यानं अख्खा नाशिक जिल्हा प्रशासन सोमवारी रात्रीपासून अलर्ट मोडवर आलं होतं। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर थेट एसडीआरएफची टीमही नाशिकमध्ये दाखल झाली होती। नाशिक शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या। आठवडी बाजार आणि त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं। मात्र सॅटेलाइट इमेजनुसार नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आली। पालघरमध्ये धुमाकूळ घालणारा पावसाचा मुख्य भोवरा नाशिकऐवजी गुजरातच्या सुरत आणि दक्षिण दिशेला अकोल्याकडे सरकला, ज्यामुळे नाशिकवरील ढगफुटीचं मोठं संकट टळलंय। पट्टा तयार झालेला होता कमी दाबाचा, तो थोडा गुजरात साईडने गेला किंवा पालघर साईडने तो थोडा निघून गेला। त्यामुळे अतिशय म्हणजे भयंकर परिस्थिती होणार मी असं म्हणतात। 300 mm पाऊस थोड्या वेळामध्ये हे काय फार आपल्याला परवडणारं नव्हतं आणि म्हणून आता ती परिस्थिती निवळलेली आहे। आता पालघरकडे आणि गुजरातच्या भागामध्ये हा पट्टा सरकल्यामुळे तिथे परिस्थिती पालघरला खूप पाऊस सुरू आहे। तिथल्या जिल्हाधिकारी संपर्कात आहे। ढगफुटी झाली नसली तरी मंगळवार रात्रीपासूनच त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवीचं मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे आधीच नियोजन करून येणाऱ्या देशभरातील भाविकांना या बंदचा मनस्ताप सहन करावा लागला। माता का दर्शन किए, वहाँ पे भी अलर्ट हो गया कि 2 दिन बंद रहेगा, तो हम लोग को पता चल गया। दर्शन करके हम लोग चले आए लोग। हम लोग को यहाँ का कुछ पता नहीं था, इसलिए हम लोग सुबह उठे हैं। लोग 4 बजे बोले थे लोग कि 9 बजे तक दर्शन होगा, पहला आरती होगा, उसके बाद से मंदिर बंद होगा। तो फिर बोले लोग आए हैं लोग 4 बजे, इसलिए जल्दी जल्दी हम लोग नहा धोवा के आए लोग पूजा पाठ के लिए, लेकिन खोल ही नहीं रहे लोग दरवाजा। 5 बजे 4:30 बजे से लाइन में लग गए, लेकिन लाइन भी लगा नहीं, बस 5-6 लोग ही थे लोग। उसके बाद मंदिर प्रशासन से भी रिक्वेस्ट किया, बोला कि भाई हम लोग को दर्शन दे दीजिए, लेकिन उन्होंने बोला कि नहीं, कोई ऐसा कुछ नहीं होगा, बिल्कुल कोई 50 लोग हो या 100 लोग हो, कोई दिक्कत नहीं है, हम लोग खोलेंगे नहीं गेट। संकट टळलं असलं तरी मुसळधार पावसामुळे काही भागात मोठं नुकसान झालंय। मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मुसळधार पावसानं दरड कोसळली। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण महामार्ग पोलिसांनी तात्काळ ढिगारा बाजूला करत वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवली आहे। दुसरीकडे त्र्यंबकेश्वर खोडाळा रस्त्यावरील नवीन पुलाच्या कामासाठी टाकलेला तात्पुरता मातीचा भराव वाहून गेलाय, ज्यामुळे तब्बल 40हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय। तर तो कच्चा मातीचा बनवलेला होता, मोऱ्या पण टाकलेला होता त्याने पाणी जाण्यासाठी। आणि रात्रभर जोरदार पाऊस झाल्यामुळे सकाळी 8-8:30च्या सुमारास ते पाणी जात होतं, पण नंतर पुलावरनं पाणी उलटलं आणि पूल खचलेला दिसतोय आता काय हे पर्याय? आता हा पूर्ण किती गावांचा संपर्क सध्या तुटला आहे? हा साधारण 40 ते 50 गावांचा संपर्क तुटलेला आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून पालघर जिल्ह्यापर्यंत। नाशिकवरील ढगफुटीचं मळभ आता विरलं असलं तरी घाटमाथ्यावरील पाऊस अद्याप कायम आहे। प्रशासनानं नागरिकांना अजूनही विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आणि धबधबे गडकिल्ल्यांवर न जाण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे घाबरू नका, पण सतर्क रहा, हाच संदेश सध्या नाशिककरांना दिला जातोय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।